महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख नाना पटोलेजी यांनी काल असं जाहीर केलं की आमचं सरकार जर आलं तर आम्ही लाडकी माझी बहीण या योजनेला टक्कर देण्यासाठीच कर्नाटकाच्या धर्तीवरती गृहलक्ष्मी जी काही योजना कर्नाटकामध्ये आहे तशीच आम्ही महालक्ष्मी नावाची एक योजना महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करू। आता कर्नाटकामधल्या योजनेसारखीच आम्ही महालक्ष्मी योजना महाराष्ट्रामध्ये सुरू करू तर नक्की कर्नाटकामधली ही गृहलक्ष्मी योजना आहे तरी काय आणि महालक्ष्मी योजना असणार तरी काय याचा अभ्यास केला पाहिजे। ज्यावेळेस मी हा अभ्यास केला तेव्हा मला एक गोष्ट कळून आली की कर्नाटकामध्ये ज्यावेळेस मागच्या विधानसभेच्या वेळेस त्यांनी गृहलक्ष्मी योजना आणू असं जाहीर केलं तेव्हा त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि काँग्रेस सरकार तिथे विजयी झालं। तर ही गृहलक्ष्मी योजना जी काय आहे ती तेथील जनतेला फसवून काँग्रेसने कर्नाटकात आणली आणि तेथील SC ST समाजाचा घात केला। आता तुम्हाला मी एक पुरावा दाखवणार आहे। हे पहा, हे गव्हर्नमेंटचं डॉक्युमेंट आहे। हे डॉक्युमेंट काय म्हणतंय तर नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट हे जे काही कमिशन आहे कर्नाटकामधील ते लेटर लिहितंय द चीफ सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटका। काय म्हणतंय हे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट? सब्जेक्ट आहे रिगार्डिंग डायव्हर्जन ऑफ SC ST फंड्स टू वेलफेअर स्कीम्स इन कर्नाटका। कर्नाटकामध्ये जो काही या स्कीमसाठी पैसा वापरला गेला तो पैसा पूर्णपणे SC आणि SC आणि ST समाजाला धोका देऊन या योजनेसाठी वापरला गेलेला आहे। काय आहे बघा, व्हेअर सब सुओ मोटो कॉग्निझन्स हॅज बीन टेकन बाय द नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट on a news item appeared in Hindustan Times dated 9/7/2024 under caption row after Karnataka government diverts SC and ST funds to welfare schemes as enclosed. The Karnataka government decided to utilize funds allocated under the Karnataka scheduled caste subplans and tribal subplans for implementing 5 guarantee schemes. The government of Karnataka has taken decision to divert रुपीज 14,730 crores। आता पहा 14,730 करोड रुपये यांनी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब समाजाचा जो काही फंड होता त्यांच्या फायद्यासाठी तो इथे डायव्हर्ट केला आणि तिथे ते जिंकून आले। मात्र महाराष्ट्र गव्हर्नमेंटने असं काही केलेलं नाहीये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी गव्हर्नमेंटने अगोदरच तरतूद करून ठेवलेली आहे आपल्या अर्थसंकल्पामध्ये आणि त्यांनी तिथे फसवणूक केली। तशीच फसवणूक ते महालक्ष्मी योजनेद्वारे जर निवडून आले तर येथील SC आणि ST समाजाची करू शकतात। तेव्हा SC ST समाजाने सावध असलं पाहिजे आणि ही जी काही यांची वक्तव्य आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला विरोध करण्याची याला खोडून काढलं पाहिजे आणि प्रचंड मतांनी महायुती सरकारला विजयी केलं पाहिजे। यांनी जर काही जिंकून आलेच समजा हे चुकून तर हे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला धोका देणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।